या काळ्या पोरीशी कोण लग्न करणार? हिचा रंग तर पार काळा आहे, म्हणूनच जे स्थळ आले त्याच्याशी लग्न लावून द्या आणि एकदाचा हा विषय संपवा. तिची सावत्र आई तिरस्काराने बोलली. तेव्हा ती आपले अश्रू पुसत तिथून निघून आली. तिचा रंग सावळा होता, त्यामुळे प्रत्येकजण तिची थट्टा उडवायचा. या उलट तिच्या सावत्र बहिणी खूप सुंदर होत्या. त्यांच्या सौंदर्यामुळे त्यांची लग्ने मोठ्या आणि श्रीमंत घराण्यात झाली होती. आता त्याच घराण्यातील एका साध्या नोकरासाठी रीनाचे स्थळ आले होते. तिचे लग्न त्या नोकराशी झाले. एका मोडक्या तोडक्या घरात ती नवरी बनून बसली होती आणि डोळे पुसत होती. जेव्हा तिचा नवरा खोलीत आला तेव्हा तिला पाहताच म्हणाला, माझी राणी, तू किती सुंदर आहेस. ती आपल्या नशिबावर नाराज होती. तिचे नाव रीना. नशिबाने नेहमीच तिची थट्टा केली होती. ती तिच्या वडिलांच्या पहिल्या पत्नीची मुलगी होती. तिच्या आईच्या निधनानंतर अवघ्या काही महिन्यातच तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते. वडिलांच्या दुसऱ्या लग्नामुळे तिला सावत्र बहिणी होत्या. तिची प्रत्येक सावत्र बहीण सौंदर्याच्या बाबतीत सरस होती, तर रीनाचा रंग खूपच सावळा होता. याच कारणामुळे तिच्या बहिणी तिला अजिबात महत्त्व देत नसत. तिचा सावळा रंग तिचे दुर्दैव बनले होते. तिची सावत्र आई तिला नेहमी स्वतःच्या मुलीपेक्षा कमी लेखायची. ती रीनाला नेहमी द्वेषाच्या तराजूत तोलत असे आणि तिच्याकडे एक ओझे म्हणून पाहत असे. जेव्हा कधी रीना आपल्या सावत्र आईच्या आणि बहिणींच्या वागणुकीबद्दल वडिलांकडे तक्रार करायची, तेव्हा तिला तिचे वडील नेहमी हतबल दिसायचे. ती आपल्या वडिलांची ही हतबलता सहन होत नसे, म्हणून तिने आता संयम बाळगायला सुरुवात केली होती. कारण तिचे वडील सावत्र आईला घाबरत असत आणि रीनाच्या हक्कासाठी कधीच बोलत नसत. सावत्र आई रागवून घर सोडून जाईल अशी भीती त्यांना वाटत असे. तिच्या सावळ्या रंगामुळे तिच्या सावत्र बहिणी तिला हीन भावनेने बघत. सावत्र आईने तिला अगदी खालच्या दर्जाची वागणूक दिली होती. तिला आपल्या नशिबावर रडू यायचे, पण ती आपले अश्रू आवरून धरायची, कारण तिचे अश्रू पुसणारे या जगात कोणीही नव्हते. जेव्हापासून तिने पाय ठेवला तेव्हापासून ती प्रत्येक नात्यासाठी आसुसलेली होती. वडिलांनीही आपल्या दुसऱ्या पत्नीला खुश करण्यासाठी रीनाकडे पाठ फिरवली होती. ते आपल्या दुसऱ्या मुलींवर जीवापाड प्रेम करत, पण रीनासाठी त्यांचे प्रेम फक्त एक स्वप्नच राहिले. जेव्हा तिचे वडील सावत्र बहिणीसोबत नवीन कपडे आणायचे, ती मोठ्या आशेने त्या कपड्यांकडे पाहायची, पण ते कपडे तिच्या नशिबात नसत. उलट ती आपल्या सावत्र बहिणींचे जुने कपडे वापरावे लागायचे. कदाचित हेच तिच्या नशिबात लिहिले होते. आपल्या नशिबावर ती खूप दुखावली होती. एक दिवस ती सर्वांसाठी स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती. तितक्यात तिची सावत्र बहीण जोरात ओरडून तिला आवाज देऊ लागली. काय संकट आले आहे हे पाहण्यासाठी रीना सर्व काम सोडून तिच्या खोलीकडे धावली. ती खोलीत जातात तिची बहीण तिच्यावर जोरात खेकसली. तुला सांगितले होते ना, माझे कपडे इस्त्री करून ठेव, मला कॉलेजला उशीर होतोय, पण तू तर आपल्या धुंदीतच असतेस, कोणाचे ऐकतेस का. ती आपल्या हाताची बोटे चोळत म्हणाली, मी स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होते, माझ्या लक्षात राहिले नाही, मी आत्ता कपडे इस्त्री करून देते. यावर तिची बहीण रागाने म्हणाली, आता माझे तोंड काय बघतेस, जा लवकर हे कपडे उचल आणि इस्त्री करून आण. तिने पटकन कपडे उचलले आणि इस्त्री करू लागली. इतक्यात तिची सावत्र आई ओरडली, आज या घरात मला नाश्ता मिळणार आहे की नाही, ही मुलगी तर कोणत्याही कामाची नाही. रीनाने उत्तर दिले, आलेच नाश्ता घेऊन, मी नेहाचे कपडे इस्त्री करत होते म्हणून उशीर झाला. तेव्हा तिची सावत्र आई तिरस्काराने म्हणेल, तू कधीतरी एखादे काम वेळेवर केले आहेस का. काम करताना असे नखरे करते जणू काही कोणी मोठी राणीच आहेस. डोळ्यात अश्रू घेऊन ती पुन्हा स्वयंपाकघरात आली. तिला माहिती होते की तिची सर्व मेहनत सावत्र आईसमोर शून्य आहे. घराच्या सर्व कामांचे ओझे तिच्या खांद्यावर होते, तरीही त्या बदल्यात तिला फक्त अपमान आणि टोमणेच मिळायचे. ती आपल्या खोलीत जाऊन अनेकदा आईच्या आठवणीत रडायची. तिने ना आईचे प्रेम पाहिले होते, ना आईला तिच्यावर माया करण्याची संधी मिळाली होती. परिस्थितीला कंटाळून ती अनेकदा असा विचार करायची की देवाने तिलाही तिच्या आईसोबत या जगातून नेले असते तर बरे झाले असते. या निर्दयी जगात तिच्या हक्काचे कोणीच नव्हते, ज्याच्याजवळ ती आपले दुःख व्यक्त करू शकेल. तिच्या सावत्र बहिणी लहानपणापासूनच तिच्या विरोधात होत्या. त्यांना तिच्याबद्दल काय तक्रार होती कोणास ठाऊक, पण त्या प्रत्येक गोष्टीवरून तिचा अपमान करायच्या आणि सावत्र आई त्यांना साथ द्यायची. सावत्र आई आपल्या मुलींची इतकी पाठराखण करायची की तिचे वडीलही रीनाकडे रागाने पाहू लागायचे. ती सावत्र आई आणि बहिणींच्या द्वेषपूर्ण नजरांचा सामना करू शकत होती, पण वडिलांचे असे वागणे तिच्या हृदयाचे तुकडे करायचे. वडील जेव्हा आपले सर्व प्रेम सावत्र मुलींवर उधळायचे, तेव्हा ती केवलवाण्या नजरेने त्यांच्याकडे पाहत राहायची. तिची सावत्र आई टोमणा मारत म्हणायची, तुझ्या सावळ्या रंगामुळे तुझे वडील तुला स्वतःपासून दूर ठेवतात. जेव्हा तिचे वडील सावत्र बहिणींना एखाद्या समारंभात घेऊन जायचे आणि
ती मात्र आसुसलेल्या डोळ्यांनी त्यांना पाहत राहायची. तेव्हा तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळायचा. ती एकटी आहे याची कोणालाही पर्वा नव्हती. काळ वेगाने सरकत होता. आता ती व तिच्या सावत्र बहिणी तरुण झाल्या होत्या. तिच्या सावत्र बहिणी दिसायला इतक्या सुंदर होत्या की त्यांची गुलाबी रंग आणि ताऱ्यांसारखे चमकणारे डोळे त्यांच्या सौंदर्यात भर घालत होते. रोज त्यांच्यासाठी श्रीमंत घराण्यातून चांगली स्थळे येत असत. आपल्या सौंदर्याचा त्यांना खूप अभिमान होता आणि सावत्र आई त्यांच्या लग्नासाठी काही खूप उत्साही होती. तिच्या सावत्र आईने तिच्या आईचे सर्व दागिने आपल्या मुलींना देऊन टाकले होते. तिच्या वडिलांनाही त्या मुलीच्या लग्नात कोणतीही कसर सोडली नव्हती. जगातील सर्व सुखसोयी त्यांच्या पदरात टाकल्या होत्या. पण जेव्हा रीनाच्या लग्नाची वेळ आली तेव्हा तिच्यासाठी कोणी प्रेमाचा किंवा आदराचा एक शब्दही उच्चारला नाही. इतकेच काय, तिचे वडीलही या बाबतीत गप्पच राहिले. त्यांनी ना तिच्या आनंदाची पर्वा केली ना तिला निरोप देताना बापाची माया दाखवली. ते नेहमी तिच्याशी परक्यासारखे वागले, कारण सावत्र आईसमोर त्यांचे काही चालत नसे. ते प्रत्येक बाबतीत तिच्या आईसमोर हतबल असायचे. एके दिवशी तिच्या सावत्र आईने कडक आवाजात म्हटले, या सावळ्या पोरीला लवकर कुठेतरी रवाना करा. जे स्थळ आलंय तिथे तिचं लग्न लावून द्या. तसंही हिच्यासाठी दुसरं चांगलं स्थळ मिळणं शक्य नाही. हिचं रूपच असं आहे की कोणताही श्रीमंत किंवा मोठ्या खानदानातील स्थळ येणारच नाही. त्यामुळे बरं हेच आहे की आलेल्या स्थळाशी लग्न करून द्या आणि हिला घरातून घालवून द्या. ही मुलगी आमच्यासाठी ओझ्याशिवाय आणि लाजेशिवाय दुसरे काहीही नाही. तिचे वडील सावत्र आईसमोर निमूटपणे बसून राहिले. त्यांच्या तोंडून तिच्याबद्दल सहानुभूतीचा एक शब्दही निघाला नाही. ती नेहमी हाच विचार करायची की अशी कोणती मजबुरी आहे की ती आपल्या मुलीच्या हक्कासाठी एक शब्दही बोलू शकत नाही. त्यांच्या मनात आपल्यासाठी प्रेमाचा एक शब्दही उच्चारला नाही का? सावत्र आईचे बोलणे ऐकून तिचे डोळे भरून आले. ती या सर्वांवर ओझे कशी काय आहे? ती कधीच त्यांच्याकडे कपड्यांची किंवा खाण्यापिण्याची मागणी करत नव्हती. जे मिळेल त्यात ती आपला उदरनिर्वाह करत असे. ती कधीच कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट धरत नव्हती. तिला माहिती होते की हट्ट धरून काहीच फायदा नाही. ज्याप्रमाणे तिच्या सावत्र बहिणीची लग्ने मोठ्या घरात झाली होती तसे स्वप्न देखील ती पाहायची. पण तिचे हे स्वप्न अपूर्णच राहील याची तिला जाणीव नव्हती. तिने आपले डोळे पुसले. तिच्या संयमाची सीमा आता संपली होती. तिलाही वाटायचे की तिच्या नशिबातही अशी एखादी व्यक्ती असावी जिच्यामुळे तिला तो मान आणि सन्मान मिळेल जो तिला आई, बहिणी आणि स्वतःच्या वडिलांकडून कधीच मिळाला नाही. एके दिवशी तिची सावत्र आई आपल्या पतीसोबत घरी आली. तिचा तो ऐश्वर्यशाली पेहराव पाहून रीनाच्या मनातही आशा जागी झाली की लग्नानंतर आपणही असेच नटून थटून राहावे. पण ते तर एक स्वप्नच होते जे कधी सत्यात उतरणार नव्हते. तिने एक सुस्कारा सोडला, कारण तिचे नशीब इतके चांगले कुठे होते की ती एखाद्या श्रीमंत घराण्यात जाईल. आपल्या विवाहित बहिणींना पाहून तिने सावत्र आईशी बोलण्याचा निर्णय केला. ती कोणत्याही परिस्थितीत एका नोकराशी लग्न करणार नाही असा विचार करताच तिला घाम फुटला. जर तीही हे बोलली तर काय संकट येईल याची तिला भीती होती. तरीही तिने धीर एकटावला. तिच्या मनात सावत्र आईबद्दल तिरस्कार नव्हता. तिला वाटले की आपण आईसमोर रडलो तर कदाचित तिचे मन पाघळेल आणि ती तिचे लग्न नोकराशी करणार नाही. ती भीती आणि घाबरलेल्या अवस्थेत आईच्या खोलीत गेली. तिथे तिची सावत्र आई फोनवर बहिणीशी बोलत होती. मी तुझ्या वडिलांना सांगून दिले आहे की या कुरूप पोरीचे लग्न तिथेच पक्के करा. किमान हिच्यापासून सुटका तरी होईल. हिचं तोंड बघण्याचीही माझी इच्छा नाही. पण काय करणार, मजबुरी आहे. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत हिला या घरात सहन करावेच लागेल. खोलीत जाण्यापूर्वीच सावत्र आईचे हे शब्द तिच्यावर वीज कोसळल्यासारखे आदळले. ती तशीच मागे फिरली. तिच्या मनात जी एक आशेचा किरण होता तो सावत्र आईचे बोलणे ऐकून कायमचा विझला. तिने सर्व काही नशिबावर सोडले. लवकरच तिचा साखरपुडा एका साध्या नोकराशी झाला. त्या दिवशी तिच्या आईने किंवा बहिणींनी कोणताही आनंद व्यक्त केला नाही. उलट त्या तिच्या साडीची आणि दागिन्यांची थट्टा करत राहिल्या. तिच्या लग्नासाठी कोणी खरेदी देखील केली नाही. तिने आपल्या आईच्या जुन्या कपड्यांमधून लग्नाचा जोडा निवडला आणि तोच परिधान केला. ज्या साध्या कपड्यात ती सजली होती त्याच रूपात ती एका जुन्या आणि लहानच्या घरात नववधू बनून बसली होती. तिच्या मनात कडवटपणा आणि हतबलतेचे वादळ होते. या वादळात ती एकटीच होती, कारण तिच्या रडण्याने किंवा हसण्याने वडिलांच्या घरी कोणालाही काहीच फरक पडत नव्हता. तिच्या पाठवणीच्या दिवशी तिला आपल्या आईची खूप उणीव भासली. तो दिवस जो एका नववधूसाठी खूप खास असतो तो तिच्यासाठी सामान्य दिवसापेक्षाही जास्त वेदनादायी होता. तिच्या आनंदात ना आई खुश होती ना बहिणी, आणि ज्यांचा आनंद तिच्यासाठी सर्वात महत्त्वाचा होता ते तिचे वडील. त्यांनी तिला साधी ही जाणीवही करून दिली नाही की त्यांचा आधार तिच्या पाठीशी आहे. ती आपल्या मनातील हजारो इच्छांना गळा घोटून त्या निर्दयी लोकांच्या तावडीतून सुटून एका साध्या घरात आली होती. त्या दिवशी तिचे मन रक्ताचे अश्रू रडत होते. लग्नाच्या रात्री तिचा नवरा खोलीत आला.
ती नजरा खाली करून त्या जुन्या खोलीत बसली होती. तिच्या मनात आनंद नव्हता, पण तिच्या पतीच्या डोळ्यात तिच्यासाठी एक वेगळीच चमक आणि प्रेम होते. कदाचित तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी तिला इतक्या प्रेमाने पाहत होते. याआधी तिने इतरांच्या डोळ्यात स्वतःसाठी फक्त तिरस्कारच पाहिला होता. माझ्या राणी सरकार, तुम्ही जगातील सर्वात सुंदर स्त्री आहात. त्याचे हे शब्द तिच्या हृदयावरील जखमांवर मायेची फुंकर घालणारे ठरले. पण अजूनही ती आपल्या नशिबावर पूर्णपणे खुश नव्हती. तिला वाटले की हे शब्द तिच्यासाठी नसून एखाद्या गोऱ्यापान आणि सुंदर मुलीसाठी असायला हवे होते, कारण ती तर दिसायला अत्यंत साधी आणि सावळ्या रंगाची होती. मात्र लग्नानंतर आता तिचा पतीच हे सर्वस्व होता, त्यामुळे त्यांनी केलेली ही स्तुती तिला मनापासून भावली. त्याचे ते शब्द तिच्या कानात गोडवा सोडून गेले. त्या दिवशी पतीच्या त्या कौतुकामुळे तिला असे वाटले की जणू ती जगातील सर्वात सुंदर मुलगी आहे आणि जगातील सर्व सौंदर्य तिच्यावर येऊन संपते. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तिच्या पतीने आपल्या बोटांनी तिचे अश्रू पुसले आणि म्हटले, हे अश्रू तुमच्या डोळ्यात पुन्हा कधीही येऊ नयेत, कारण माझ्यासाठी हे मौल्यवान मोती आहेत आणि ते मी वाया जाऊ देणार नाही. मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखांवर मी फुंकर घालेन आणि तुमचे पुढचे आयुष्य सुख समाधाने भरून टाकेन. पतीच्या बोलण्याने तिला खूप धीर मिळाला. तिला वाटू लागले की कदाचित तिचे पुढचे आयुष्य खरोखर आनंदाने असेल आणि तिलाही हे सुख लाभेल ज्याच्यासाठी ती आजवर आसुसलेली होती. पतीसोबत तिचा एका नवीन आयुष्याला सुरुवात झाली होती. या संसारात ती पतीसोबत बऱ्यापैकी सुखी होती, पण मनात एक सल होती. पतीच्या घरी पाऊल ठेवतात तिने ते छोटेसे मोडके तोडके घर पाहिले होते. कच्ची जमिने, जुने फर्निचर आणि भिंतींना पडलेल्या भेगांनी तिला जाणीव करून दिली की हे घर तिच्या जुन्या आयुष्यापेक्षाही जास्त संघर्षाचे असेल. पण पतीच्या आश्वासक बोलण्यावरून असे वाटत होते की तिच्या भविष्यात त्या अडचणी आणि छळ नसेल जो तिने माहेरी सोसला होता. घरात तिच्या आणि पतीशिवाय दुसरे कोणीही नव्हते. त्या घराची दुरवस्था त्यांची गरिबी साक्ष देत होती. तिच्या वडिलांचे घर तर यापेक्षा लाखपटीने चांगले होते, पण तिथे एका नोकरांसारखी राहत होती. मात्र पतीचे घर साधे आणि मोडके असूनही तिला तिथे आपण या घराची मालकीण आहोत आणि इथे आपलेच राज्य आहे ही जाणीव सुखावत होती. तिने घराची परिस्थिती सुधारण्याचा निर्णय घेतला आणि ती पतीला म्हणाली, तुम्हाला नाही वाटत का की आपण हे घर थोडे चांगलं केलं पाहिजे? हे ऐकून तिचे पती हसले आणि म्हणाले, माझी राणी, आता तुम्ही आला आहात ना, तुमच्या येण्याने हे घर पूर्ण झाले आहे. काळानुसार आपण हे घर पुन्हा नवीन बांधून घेऊ. सध्या तुम्ही या घरात स्वतःला सामावून घ्या. मला माहीत आहे की हे घर तुमच्या वडिलांच्या घरासारखे अजिबात नाहीये, पण थोडा संयम ठेवा. तुमच्या इच्छेनुसार मी हे घर एक ना एक दिवस नक्की बांधून घेईन. ती म्हणाली, नक्कीच. हे माझ्या वडिलांच्या घरासारखं अजिबात नाहीये, कारण इथे मला कोणाची टोमणी ऐकू येत नाहीत आणि माझ्या सावळ्या रंगामुळे मला अपमानही सहन करावा लागत नाही. तिचे पती तिच्याकडे प्रेमाने पाहत राहिले. कुणी माझ्या नजरेतून पाहिले तर कळेल की तुम्ही किती सुंदर आहात. ती हसत त्यांच्याकडे पाहू लागली आणि म्हणाली, हे तर तुम्ही माझं मन जपण्यासाठी म्हणताय. तेव्हा ते म्हणाले, मी माणसाच्या बाह्य रूपाचा चाहता नाही. सौंदर्य माणसाच्या मनात असायला हवे आणि ते तुमच्यात आहे. तुमच्या याच गुणामुळे मी स्वतःला नशीबवान समजतो, कारण तुम्ही तुमच्या बहिणींसारख्या गर्विष्ठ नाही आहात. तुम्ही खूप निष्पाप आणि साध्या आहात. तुमच्या याच निरागसतेने माझे मन जिंकले आहे. आता एवढी स्तुती पुरेशी आहे का? अजून कौतुक करू? तेव्हा कुठे मला जेवण मिळेल? असे म्हणत तिचे पती जोरात हसले. ती पतीकडे बघत राहिली. जेवण तयार आहे. तुम्हीच मला गप्पात अडकवून ठेवले, नाहीतर जेवण तर केव्हाच तयार झालं होतं. तिच्या पतीने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाले, चला तर मग आज आम्हीही पाहतो की आमच्या सौंनी आमच्यासाठी कसं जेवण बनवलंय. ती हसून म्हणाली, प्रेमाने बनवले तर चांगलंच असणार. तिचे पती एक कष्टाळू आणि साधे माणूस होते. त्यांच्याबद्दल तिच्या मनात आदर आणि प्रेमाचा समुद्र लपलेला होता. ते तिच्याशी खूप आदराने आणि प्रेमाने वागत. कधीही तिच्यावर आवाज चढवून बोलले नाहीत. नेहमी तिला राणी म्हणून बोलवणे हा त्यांचा छंद होता. पण तिचे मन अजूनही त्यांच्या प्रेमात पूर्णपणे स्वीकार करू शकत नव्हते, कारण तिने आयुष्यात इतके टोमणे आणि विषारी शब्द ऐकले होते की जेव्हा तिचे पती तिला प्रेमाने हाक मारत तेव्हा ते शब्द तिच्या हृदयाला एखाद्या बाणासारखे टोचायचे. एके दिवशी तिने त्यांना विचारले, तुम्ही मला राणी का म्हणता? ती तर एक सामान्य मुलगी आहे ना. मी सुंदर आहे ना खास? तेव्हा ते हसले आणि म्हणाले, तुमच्या चेहऱ्यापेक्षा तुमचे मन जास्त सुंदर आहे. ज्या दिवशी तू स्वतःला स्वतःच्या नजरेतून पाहशील त्या दिवशी तुला हे सर्व समजेल. त्याच्या अशा शब्दांमध्ये एक वेगळीच शांतता होती. तिला नवल वाटायचे की कोणी तिच्यासारख्या एका सामान्य मुलीवर इतके प्रेम कसे करू शकते. तिचे सावत्र आई आणि बहिणींचे वागणे अजूनही बदलले नव्हते. जेव्हा कधी त्यांचा सामना व्हायचा तेव्हा त्या तिरस्काराने म्हणत,
बघ तुझा नवरा तुला राणी म्हणतो, पण प्रत्यक्षात तू एखाद्या नोकराणीसारखीच दिसतेस. त्याने तुला खरोखर राणी मानली असते तर तुला एखाद्या महालासारख्या बंगल्यातच ठेवले असते, अशा कच्च्या आणि मोडक्या घरात नाही. त्यांचे शब्द तिच्या हृदयावर वार करत, पण तिने आता संयम बाळगायला शिकले होते. वेळच प्रत्येकाला योग्य उत्तर देईल असा विचार करून ती कोणालाही उत्तर देत नसे. तिच्या पतीने तिला तिचे स्वप्न पूर्ण करण्यास आश्वासन दिले होते. तिला शिकून स्वतःच्या पायावर उभे करण्याची त्यांची इच्छा होती. एके दिवशी ते म्हणाले, रीना, तू तुझे शिक्षण पुन्हा सुरू करावे असे मला वाटते. हे ऐकून ती शांत राहिली, कारण शिक्षणाची ती साखळी केव्हाच तुटली होती. सावत्र आईने तिचे शाळा जाण्यावर बंदी घातली होती, तर स्वतःच्या मुलींना मात्र चांगल्या शाळेत शिकवले होते. ती आपल्या भूतकाळातील आठवणींमध्ये हरवून गेली होती. जेव्हा पतीने पुन्हा विचारले तेव्हा ती भानावर आली. त्यांची इच्छा होती की तिने स्वतःची बुद्धिमत्ता सिद्ध करावी आणि जगाला दाखवून द्यावे की एका स्त्रीचे स्थान केवळ तिच्या शारीरिक सौंदर्यावर अवलंबून नसते. तिनेही त्यांच्या इच्छेचा मान राखला आणि पुन्हा एकदा शिक्षणाच्या मैदानात उतरली. या काळात तिच्या पतीने तिला मोलाची साथ दिली. ते प्रत्येक पावलावर तिला विश्वास देत राहिले की मी तुझ्यासोबत आहे. ते तिच्यासाठी एक भक्कम आधार होते. एके दिवशी ते तिच्यासाठी एक छोटीशी भेटवस्तू घेऊन आले. ते एक पुस्तक होते ज्याचे नाव होते स्वतःला ओळखा. ते म्हणाले, हे पुस्तक तुझ्या मनातील सौंदर्याचा शोध घेण्यास तुला मदत करेल. लोकांच्या बोलण्यामुळे तुझ्या मनात जे वादळ उठले आहे ते हे पुस्तक वाचल्यावर शांत होईल. तिने ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. त्यातील प्रत्येक शब्द तिच्या हृदयाच्या तळापर्यंत पोचला. ते वाचताना तिला जाणीव झाली की तिच्या आयुष्याचा उद्देश फक्त इतरांना खुश करणे नाही, तर स्वतःला ओळखणे आणि स्वतःला घडवणे हा आहे. त्या दिवसापासून तिने आपल्या आयुष्यात नवीन आशांना स्थान दिले आणि नकारात्मकतेला दूर सारले. तिने ठरवले की ती आपला मान आणि सन्मान आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मिळवेल. पतीच्या प्रेमाने आणि आदराने तिला नवी दिशा दाखवली होती. तिच्या पतीने तिला खूप धीर दिला की एक कणखर स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. पतीच्या प्रेमामुळे आणि प्रोत्साहनामुळे तिचे आयुष्य बदलू लागले होते. तिला वाटू लागले की कदाचित ती देखील आयुष्यात काहीतरी बनू शकते आणि स्वतःचे जीवन सुसह्य करू शकते. पण हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. एके दिवशी तिचे पती म्हणाले, तुझी इच्छा असेल तर मी तुला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देईन. ती आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली. तेव्हा ते तिच्या हातात हात घेऊन धीर देत म्हणाले, तुझे शिक्षण तुला ते स्थान मिळवून देईल ज्याचे तू हकदार आहेस. ही गोष्ट तिच्यासाठी खूप थक्क करणारी होती. तिच्यासारख्या मुलीसाठी कोणी इतके काही कसे करू शकते? तिला भीती वाटली की आपण हे खरोखर करू शकू का? पण पतीच्या जिद्दीने तिला हिंमत दिली. त्यांनी आपल्या अल्प उत्पन्नावर मात करून तिला एका चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून दिला. तिच्या मनात आनंद आणि भीती दोन्ही दाटून आले. पण जसे तिने शिक्षण सुरू केले तेव्हा तिला समजले की हे जग किती सुंदर आहे. शिक्षण माणसाच्या मनातील सौंदर्याला उजाळा देते, बाह्य रूपाला नाही. तिच्या या प्रवासाला ना सावत्र आईने स्वीकारले ना बहिणीने. त्यांचे टोमणे तिच्या कानावर पडतच राहिले. आता ही कुरूप मुलगी शिकून काय करणार? काहीही बदलणार नाहीये. तो 2 कवडीचा माणूसही हिच्यासाठी काही करू शकणार नाही. अपमानित होऊन तोही एक दिवस थकून बसेल. सावत्र आई आणि बहिणीचे हे टोमणे ती स्वतःसाठी सहन करत असे, पण आपल्या पतीबद्दल असे शब्द ऐकणे तिला असह्य होत असे. ते शब्द तिला तोडण्याचा प्रयत्न करत, पण तिने त्याच शब्दांना आपली ताकद बनवले. तिने ठरवले की एक दिवस ती नक्कीच काहीतरी बनवून दाखवेल. एके दिवशी ती पुस्तक वाचत बसली होती तेव्हा तिची सावत्र बहीण म्हणाली, तुझ्यासारख्या मुलींनी स्वप्ने पाहणे बंद करावे. हे सर्व तुझ्या आवाक्याबाहेरचे आहे. पण यावेळी ती शांत राहिली. तिने स्मितहास्य करत म्हटले, बघशील, एक दिवस हे स्वप्न माझे सत्य बनेल आणि तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस असेल. तिची बहीण हसत तिची थट्टा करू लागली, तुझे सत्य हेच आहे की तुझा रंग काळा आहे आणि तू एक 2 कवडीच्या नोकराची बायको आहेस. या पलीकडे तुझे काहीच लायकीचं नाही. आणि हे जे तू स्वप्नांच्या सत्यात उतरण्याचे विचार करतेस ना, ते कधीच शक्य होणार नाही. तू कायम तिथेच राहशील जिथे तू आता उभी आहेस. सावत्र बहिणीच्या बोलण्याने ती काही काळ उदास झाली. तिच्या पतीने दिलेली हिंमत जणू धुरासारखी उडून गेली. पण तिच्या पतीने केवळ तिची हिंमत वाढवली नाही, तर तिच्या शिक्षणाच्या प्रवासात तो स्वतः सहभागी झाला. रात्री उशिरापर्यंत तो तिच्यासोबत बसून तिला अभ्यासात मदत करत असे, तिच्या प्रश्नांची उत्तरे शोधत असे आणि तिच्या प्रत्येक लहान यशाबद्दल तिचे कौतुक करून तिला प्रोत्साहन देत असे. त्यांच्या कौतुकामुळे आणि तिचा आत्मविश्वास दुगुणित होत असे. ते म्हणायचे, तू हे करू शकतेस. याच विश्वासाच्या जोरावर ती उत्तम कामगिरी करत गेली. हळूहळू ती यशाच्या पायऱ्या चढू लागली. प्रत्येक वळणावर तिच्या पतीने तिला साथ दिली. त्याने तिला कधीही एकटे सोडले नाही, तर तो तिची सावली बनून तिच्यासोबत चालत राहिला.
जेव्हा तिची परीक्षा जवळ आली तेव्हा ती खूप घाबरली होती. तिला वाटत होते की आयुष्यातील इतर परीक्षांप्रमाणे ती या परीक्षेतही अपयशी राहील. पण तिचा पती म्हणाला, स्वतःवर विश्वास ठेव. तुझ्यामध्ये ती क्षमता आहे जी जग बदलू शकते. पतीचा स्वतःवरील विश्वास पाहून ती कोणत्याही संकटाचा सामना करण्यास तयार झाली. तिला स्वतःपेक्षा जास्त आपल्या पतीच्या शब्दांवर विश्वास होता. जेव्हा निकाल लागला तेव्हा ती वर्गातील सर्वोत्तम विद्यार्थिनी ठरली होती. हा क्षण तिच्या आयुष्यातील पहिले पाऊल होते, जिथे तिने स्वतःला ओळखले की ती खरोखर काहीतरी करू शकते. त्या दिवशी ती पतीला म्हणाली, तुम्ही मला जो मान दिला, जो कदाचित आजवर कुणीच दिला नव्हता, मी तुम्हाला खात्री देते की एक दिवस मी तुम्हाला माझा अभिमान वाटेल अशी कामगिरी करून दाखवेन. त्यांनी हसून उत्तर दिले, तू तर आधीच माझा अभिमान आहेस, माझा मान आहेस, माझे आयुष्य आहे. शिक्षणाच्या क्षेत्रातील तिचे यश केवळ तिच्यासाठीच नव्हे तर तिच्या पतीसाठीही अभिमानाचा क्षण होता. त्यांच्या प्रेमाने आणि पाठिंब्याने तिला खंबीर बनवले. पण आता वेळ आली होती स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याची आणि जगाला स्वतःचे महत्त्व दाखवून देण्याची. तिच्या पतीने तिला शिक्षक प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळवून दिला. तिने एक उत्तम शिक्षिका व्हावे आणि आपल्या विद्यार्थिनींना हे शिकवावे की माणसाची आंतरिक क्षमता हीच त्यांचे खरे सौंदर्य असते, अशी त्यांची इच्छा होती. तिच्या मनात स्वप्नांची एक नवी लहर धावून गेली. जी मुलगी कधी स्वतःवर विश्वास ठेवत नव्हती, जिला स्वतःच्या शक्तीची जाणीव नव्हती, ती आता सर्वांसमोर उभी राहून कशी काय बोलू शकेल. पण तिच्या पतीने जेव्हा धीर दिला ते म्हणाले, लक्षात ठेव, ही संधी तुझ्या स्वप्नांकडे नेणारा रस्ता आहे. हिम्मत कर, तू हे करू शकतेस. कोणतेही ध्येय मेहनतीचे साध्य करता येते. तिने भीती वाटत असूनही ते आव्हान स्वीकारले, कारण त्यात तिच्या पतीचा आनंद आणि संमती होती. तिने शिक्षण प्रशिक्षणाचे शिक्षण पूर्ण करावे आणि त्यानंतर एखाद्या चांगल्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करावे अशी त्यांची इच्छा होती. अनेक रात्री जागून तिने मनापासून अभ्यास केला आणि त्यानंतर ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. तिने रात्रंदिवस मेहनत करून शिक्षकाच्या भरतीसाठी निघालेला अर्ज भरला, त्याची तयारी केली आणि परीक्षा दिली. परीक्षेच्या दिवशी तिच्या मनात भीती आणि उत्साह अशा दोन्ही भावना होत्या. पण तरीही मनात एक धाकधूक होती की इतक्या लोकांमधून ती उत्तीर्ण होऊ शकेल की नाही. तिने स्वतःला धीर दिला की तिला हे करावेच लागेल, स्वतःसाठी नाही तर त्या माणसासाठी जो तिला इथपर्यंत घेऊन आलाय. म्हणूनच तिने ही परीक्षा कोणत्याही परिस्थितीत यशस्वी करण्याचा निर्णय केला. ती धास्तवलेल्या अवस्थेत परीक्षा केंद्रावर पोहोचली. तिथे जमलेले लोक उमेदवार पाहून तिच्या डोळ्यात भीती दाटून आली. तिने थरथरत्या हाताने लेखणी उचलली आणि स्वतःला सावरत लक्षपूर्वक परीक्षा दिली. परीक्षेदरम्यान जेव्हा जेव्हा तिला भीती वाटायची तेव्हा तिला तिच्या पतीचे शब्द आठवत, विश्वास ठेव, तू करू शकतेस. हे शब्द तिच्यासाठी भक्कम आधार बनले. परीक्षेनंतर काही दिवस उलटले आणि निकाल आला. ती खूप घाबरली होती, पण तिच्या पतीला पूर्ण विश्वास होता की ती नक्कीच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली असेल. आणि जेव्हा तिच्या पतीने निकाल पाहिला तेव्हा त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. त्यांनी आनंदाने उडी मारत म्हटले, मी म्हणालो होतो ना, तू करून दाखवशील. त्यांच्या तोंडून हे शब्द ऐकून ती स्तब्ध झाली. सुरुवातीला तिला काहीच समजले नाही, पण पतीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तिला वास्तवाची जाणीव झाली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे तेच अश्रू होते जे आतापर्यंत दुःखासाठी वाहत होते, पण आज ते आनंद अश्रू होते. आयुष्यातील हा असा पहिला क्षण होता जेव्हा तिला वाटले की तिने खरोखर काहीतरी मोठे केले आहे, तिच्यात काहीतरी करण्याची क्षमता आहे. परीक्षेत तिने संपूर्ण जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकावला होता. तिने पतीला सांगितले, जर तुम्ही नसता तर हे कधीच शक्य झाले नसते. तिने आनंदाने म्हणले, हे तुझ्या मेहनतीचे फळ आहे आणि हे तर फक्त पहिले यश आहे. अजून तुला खूप उंच भरारी घ्यायची आहे. त्यांनी तिचा हात आपल्या हातात घेत म्हटले, मी तुला म्हणालो होतो ना की तुझ्यामध्ये सर्व काही करण्याची हिंमत आहे आणि बघ आज तू हे सिद्ध केलंस. ती आपल्या डोळ्यात पतीसाठी प्रेमाचा समुद्र साठवून म्हणली, हे सर्व तुमच्या प्रेमाचे आणि तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनाचे फळ आहे, ज्यामुळे मी आज या पदावर उभी आहे. तिच्या यशाची बातमी संपूर्ण परिसरात पसरली. जे लोक एकेकाळी तिच्या रंगाची आणि परिस्थितीची थट्टा करायचे तेच आता तिचे अभिनंदन करत होते. तिची सावत्र आई आणि बहिणी ज्या नेहमी तिचे मनोबल तोडण्याचा प्रयत्न करायच्या, आता शांतपणे आणि आश्चर्याने तिच्याकडे पाहत होत्या. आता त्या तिला उठता बसता कुरूप असल्याचे टोमणे मारत नव्हत्या. त्यांच्या नजरा आता तिच्यासमोर झुकल्या होत्या. त्या परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर तो क्षण तिच्यासाठी आशेचा एक किरण बनला. तिने स्वतःला खात्री दिली की ती हा प्रवास इथेच थांबवणार नाही. हे यश तिच्या ध्येयाची सुरुवात होती. आता तिला स्वतःला अधिक मजबूत बनवायचे होते, कारण हे स्थान तिला अनेक संकटानंतर मिळाले होते. यानंतर तिला स्वतःमधील अनेक गुणांची जाणीव झाली. तिला उमजले की माणसाचे शारीरिक सौंदर्य हेच सर्व काही नसते, तर आंतरिक सौंदर्य हेच माणसाचे खरे सौंदर्य असते. एके दिवशी तिच्या पतीने सांगितले की ज्या परीक्षेत ती उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली होती त्या आधारे तिची निवड शिक्षिका या पदावर झाली आहे. आता वेळ आली आहे की
तिची स्वप्ने सातत्यात बदलण्याची. तिच्या पतीने तिला नेहमी साथ दिली. ते म्हणाले, लोक तुला अडकवण्याचा प्रयत्न करतील, वाटेत अनेक अडथळे येतील, पण तुला तुझ्या स्वप्नांसाठी लढायचे आहे. फक्त लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पुढे जात राहा. यश स्वतःहून तुझ्या पायाशी येईल. पतीचे हे शब्द ऐकून तिचे डोळे आनंदाने भरून आले. यशस्वी उमेदवारांच्या यादीत तिचे नाव सर्वात वर होते. तिने आनंदाने पतीला मिठी मारली. तिचे पती म्हणाले, हे तुझ्या मेहनतीचे फळ आहे. मला खात्री आहे की तू एक दिवस माझे नाव खूप उज्ज्वल करशील. तिच्या या यशाने तिच्या मोहल्ल्यात आणि नातेवाईकांमध्ये एक नवी चर्चा सुरू झाली होती. जे लोक आधी तिला तिरस्काराने पाहत होते तेच आता तिची स्तुती करत होते. तिची सावत्र आई जी नेहमी तिच्या विरोधात असायची आता शांतपणे तिला निहाळत होती. त्यांच्या मुलींची लग्ने मोठ्या खानदानात झाली होती, पण आता त्यांच्या चेहऱ्यावर पश्चाताप स्पष्ट दिसत होता. रीनाला देखील जाणीव झाली की शिक्षण हे रंग किंवा परिस्थितीचे गुलाम नसते. तिला उमजले की जर माणसाने प्रामाणिक मेहनत केली तर कोणतीही गोष्ट त्यांच्यासाठी अशक्य नाही. तिला खूप आनंद झाला होता कारण तिची स्वप्ने आता प्रत्यक्षात उतरताना दिसत होती. जेव्हा ती पहिल्यांदा मुलांसमोर उभी राहिली तेव्हा तिचे हृदय आनंदाने धडधडत होते. असा आनंद तिने आयुष्यात कधीच अनुभवला नव्हता. शिकवायला सुरुवात करताच तिला जाणवले की हेच तिचे खरे ध्येय आहे. ती केवळ पुस्तकी ज्ञानच देत नव्हती तर मुलांच्या आंतरिक सौंदर्याला पैलू पाडण्याचे कामही करत होती. ती मुलांना सांगायची, केवळ रूप महत्त्वाचे नसते तर माणसाचा स्वभाव आणि गुण महत्त्वाचे असतात. तिच्या कामामुळे तिचे नाव संपूर्ण परिसरात पसरले. जो समाज पूर्वी तिच्या रंगावरून तिला टोमणे मारायचा तोच आता तिची स्तुती करताना थकत नव्हता. तिच्या सावत्र आईच्या डोळ्यात आता पश्चाताप दिसत होता, पण गर्वामुळे त्या काही बोलू शकत नव्हत्या. दरम्यान रीनाची नोकरी कायम झाली, पण सोबत एक आव्हानही आले. तिची बदली एका मोठ्या शहरात झाली होती. पतीपासून दूर जावे लागेल म्हणून ती द्विधा मनस्थितीत होती, पण तिच्या पतीने तिला आधार दिला. हा काळ तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे. संधी मोठी आहे, ती गमावू नकोस. तू शहरात जाऊन तुझी स्वप्ने पूर्ण कर. मी तुझ्या पाठीशी आहे. शहरातील अनुभवांनी तिला अधिक प्रगल्भ बनवले. तिने अशा मुलांना घडवले ज्यांना समाजाने अकार्यक्षम ठरवले होते. तिची ख्याती ऐकून तिला सर्वोत्कृष्ट शिक्षिका हा पुरस्कारही मिळाला. एके दिवशी तिच्या सावत्र आईने फोन करून म्हणले, मला तुझा अभिमान आहे. हे शब्द तिच्या जखमांवरील सर्वात मोठे औषध ठरले. शहरात यश मिळत असले तरी पतीच्या विरहाने ती व्याकुळ व्हायची. अखेर तिने विनंती अर्ज करून आपल्या गावाजवळील शाळेत बदली करून घेतली. जेव्हा ती गावात परतली तेव्हा संपूर्ण गावाने तिचे जंगी स्वागत केले. ज्या वडिलांनी कधी भीतीपोटी तिच्या डोक्यावर हात ठेवला नव्हता त्यांनी तिला मिठी मारून म्हणले, लेकी तू माझा अभिमान आहेस. रीनाने आपल्या मोठ्या मनाने आई वडील आणि बहिणींना माफ केले. गावातील शाळेची अवस्था खूप खराब होती. तिने पुढाकार घेऊन आणि सरकारकडे पाठपुरावा करून ती शाळा पुन्हा सुसज्ज केली. गावातील श्रीमंत लोकांनी शाळा बंद पाडण्याची तिला धमक्या दिल्या. तिच्यावर खोटे खटले भरले आणि तिला नोकरीवरून निलंबितही करण्यात आले, पण गावकरी तिच्या पाठीशी उभे राहिले. प्रदीर्घ न्यायालयातून लढाईनंतर सत्य जिंकले. तिला तिची नोकरी परत मिळाली आणि शाळेला सरकारी मदतही मिळाली. आज अनेक वर्ष उलटली आहेत. रीनाने शिकवलेली मुले आज डॉक्टर, इंजिनियर आणि शिक्षक बनली आहेत. तिने आणि तिच्या पतीने मिळून एक फाउंडेशन सुरू केले आहे ज्याद्वारे गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत केली जाते. आता ती एका सुंदर घरात राहते. तिच्या सावळ्या रंगाचे दुःख केव्हाच संपले कारण तिच्या कर्तृत्वाचा प्रकाश चहूकडे पसरला होता. आयुष्यात जर जोडीदार खंबीर आणि समजदार असेल तर कोणतीही लढाई जिंकता येते. एखाद्या व्यक्तीला त्याच्या बाह्य रूपावरून न पारखता त्यांच्या गुणांवरून पारखावे. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर माणूस आपले नशीब स्वतः लिहू शकतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.